तुम्ही आता शिस्तीचं म्हणताय, आज शिस्त आहे आपल्याकडे? म्हणजे आपल्या क्षेत्रातलं घेऊया, मनोरंजन आपल्या क्षेत्रामध्ये शिस्त लावली तर आहे, नाही तर नाही. पण सध्या तुम्ही काय अनुभवत आहे? काय माहितीये का, प्रत्येक जण आपल्या शिस्तीप्रमाणे वागतो. मी माझी प्रत्येकाने आपली शिस्त एक ठरवून टाकलेली आहे, मी हा असाच वागणार, मी हा असाच वागणार. तुम्ही तुमचं बघा काय करायचं ते. तुमच्या शिस्तीच्या आड मी येत नाही, पण तुम्ही शिस्तीत वागत असाल तर त्याचा माझा काही संबंध नाही. मी हा असा आहे. पण तुम्ही येत असाल 7 वाजता, मी 9 वाजता येणार, कारण ती माझी शिस्त आहे. इंडिव्हिज्युअली व्हायला लागलंय सगळं. अच्छा, इंडिव्हिज्युअल माझं, मी हा असाच, मी ही अशीच, मला नाही करायचं, मी नाही करणार. म्हणजे माझे केस जर एखाद्या हेअर ड्रेसरनी चांगले केले नाहीत तर मी उद्या शूटिंगला येणार नाही. हो, हे कारण हे आम्ही ऐकतो. आम्ही नाही तसं हे करत, कारण आम्हाला गरज नाही लागत असं बोलायची, पण आम्ही ऐकतो की नाही आज येणार नाही त्या का, नाही ती हेअर ड्रेसर होती ना, तिच्याबरोबर तिचं काहीतरी भांडण झालं, मग ती म्हणाली ही असेल तर मी उद्या येणार नाही. मग तिला काढा. पोटावर पाय कोणाच्या येतो? हेअर ड्रेसरच्या. ती चुकली पण असेल, बोलली पण असेल, पण हे पण होतं, असं पण होतं. तर ही माझी शिस्त आहे ना. असं पण याचा तुम्हाला त्रास होतो? हे बघा, मी एक सांगते तुम्हाला, मी माझ्या क्षेत्राकडे त्रयस्थाच्या भूमिकेतनं बघते. मी काठावर उभं राहून सगळं बघते, त्याचा माझ्याशी काही संबंध नसतो. माझी इन्व्हॉल्वमेंट फक्त माझ्या कामाशी असते. कामाच्या व्यतिरिक्त माझी कुठेही इन्व्हॉल्वमेंट नाही. या क्षेत्रामध्ये माझ्या सगळ्यांच्या ओळखी आहेत, पण कोणाशीही मैत्री नाही. मैत्री अशासाठी नाही की मैत्रीत एखादं संकट आलं तर मी ते काही धावून जाऊन पूर्ण करू शकत नाही, तर ती जबाबदारी मी नाही घेत. ओळख मात्र सगळ्यांची आहे, मैत्री कुणाशी नाही. हे माझं एक एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतरचं नाही, ते एक मी तत्व आपलं तयार होतं ना, की नाही आपली ओळख ठीक आहे, ओळख आहे सगळ्यांची, सगळेच ओळखीचे आहेत, कारण सगळीकडे आपल्याला काम करायचं आहे. पण स्पेसिफिक मैत्री कुणाशी नाहीये, का ती मी करू शकत नाही. तो माझा स्वभाव धर्म नाहीये, पहिल्यापासून नाही. पण मला एक सांगा की तुम्ही बघा, नाटक, चित्रपट, मालिका, हिंदी चित्रपट, गुजराती चित्रपट, मग हे सगळं कसं काय कवायत केली? हो, नाही, ही कवायत नाहीये, हे तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे, तुमचं मॅनेजमेंट आहे. तुम्ही त्या मॅनेजमेंट, मी एक तुम्हाला सांगते, तुम्ही मॅनेजमेंटनं काम केलं ना तर तुम्हाला काही त्रास होत नाही. मला 70 वर्षात काही त्रास झालेला नाही. माझं कोणाबरोबरही वाद नाही, भांडण नाही, आकस नाही, आर्थिक व्यवहाराबद्दल गोंधळ नाही, हे महत्वाचं. कधीच नाही. मला कुणी कुठल्याही बाबतीत पैसे दिले नाहीत किंवा असं कधी झालेलं नाही. कोणी माझ्याशी वाईट वागलं नाही, मला कुणाचाही त्रास झालेला नाही. मी अनेक संस्थांमध्ये कामं केली, अनेक लोकांच्या बरोबर कामं केली, अनेक को आर्टिस्ट बरोबर कामं केली, ॲक्टर बरोबर कामं केली. मला कुणाचाही त्रास झालेला नाही. याचं कारण असं, मी रंगमंच, स्क्रीन, स्टेज, माझं काम किंवा माझं स्क्रिप्ट याच्या पलीकडे मी जात नाही. याच्या पलीकडे माझा काहीही संबंध नसतो. मेकअप काढल्यानंतर पुढच्या 7व्या मिनिटाला मी स्टुडिओच्या बाहेर असते. मी तिथे थांबत नाही, मी रेंगाळत नाही, मी गॉसिपमध्ये नाही, मी पार्टीमध्ये नाही. हो, पार्टीमध्ये तुम्ही मी कधीच जात नाही. मी अवॉर्ड फंक्शनला सुद्धा जात नाही. मला असेल तर मी जाते, मला बक्षीस असेल तर मी जाते, पण ठरवून बक्षीस जर असतील तर तिथं मी जात नाही, कारण माहिती आहे तिथे मला मिळणार नाही. पण तुम्हाला अंदाज येतो की हे नाही, आपलं नाही, आपल्याला नको, जाऊ दे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.